नमस्कार, मी विद्या आपले चॅनल देवतास कॉर्नर मध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमधून आपण हरतालिकेला असे काही उपाय आहेत की जे केल्याने आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फरक पडतो आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्येही त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो। तर ते उपाय आपण ह्या व्हिडिओमधून आज बघणार आहे की जे आपल्याला उद्या हरतालिकेच्या दिवशी करायचे आहे आणि ती संधी अजिबात आपल्याला सोडायची नाही आहे। बघा, शंकर पार्वती संग पार्थिव शिवलिंगाचे जर आपण पूजन केले तर आपल्याला सुख समृद्धी आणि लाभते। कारण आपण हरतालिका हे व्रत सुख समृद्धी, पतीचे दीर्घ आयुष्य आणि मुलाबाळांची प्रगती ह्यासाठी करत असतो आणि हे केल्याने आपल्याला त्याचे परिणाम शुभ असे दिसत असतात। आपण जर शिवपार्वतीला ह्या दिवशी जर अखंड दिवा लावला तर बघा, आपण जेव्हा पूजा करतो तो दिवा विझू न देता अखंड, जसा आपण नवरात्रामध्ये दिवा लावतो तसा जर अखंड दीप लावला तर आपल्या घरामधील जेही काही कटकटी असतात तो अंधकार दूर होऊन, दुःख दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होतो आणि अंधकार दूर होऊन सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते, सकारात्मक वातावरण निर्माण होते, ते अडथळे आपल्या जीवनामधील दूर होत असतात। म्हणून आपल्याला अखंड दीप ह्या दिवशी लावायचा आहे। दुसरा आपल्याला की पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला एक बेल, आपल्याला जोही बेल आपण अर्पण करणार आहोत तो 11 असो, 21 असो, 108 असो, 51 असो, त्यावरती आपल्याला ओम नमः शिवाय लिहायचे आहे आणि आपल्याला उपडे जे पान आहे, आपण जसे नेहमी वाहतो सोमवारला तसे ते पान आपल्याला शंकरावरच्या पिंडीवरती आपल्याला अर्पण करायचे आहे। त्यामध्ये आपल्या जीवनातील जेवढेही काही अडथळे आहे, ज्या कटकटी आहेत त्या आपल्या दूर होतात। आणि बघा, आपल्याला जर आपल्याला आर्थिक परिस्थिती आपली सुधारायची असेल असे वाटत असेल तर साखरेच्या पाण्याने जर अभिषेक केला उद्या शंकराला महादेवाच्या पिंडीवरती तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारते। ह्या दिवशी जर आता पार्वतीला हळदी कुंकू आणि हळदीचे उपटन जर आपण उपटन म्हणजेच लेप आपण जर अर्पण केला, लावला तर आपल्याला रूप, आरोग्य आणि सौंदर्याची प्राप्ती होते। त्यामुळे हळदीचे उपटन आपल्याला ह्या दिवशी पार्वती स्थापन करणार आहोत, पार्वतीसह लिंग स्थापन करतो, त्यावेळेस आपल्याला पार्वतीच्या याच्यावरती असे हळदीचे उपटन आपल्याला लावायचे आहे आणि हळदी कुंकू तर आपण पार्वतीला अर्पण करणारच आहोत, त्यामुळे आपल्याला सौंदर्यामध्ये वाढ होणार आहे। आणि दुसरं असं की आपण जे हरतालिकेला हिरवा हा विशेष रंग असा आवडीचा आहे, त्यामुळे ह्या दिवशी जर आपण हिरवे पानं अर्पण करणारच आहोत, हिरवे फळे अर्पण करणारच आहोत, यामुळे सुख समृद्धी आपल्या घरामध्ये समृद्धी नांदतेच। त्यामुळे हिरवे पाने, हिरवी फळे अर्पण करण्याला ह्या दिवशी विशेष असे महत्त्व आहे। दुसरे असे की बघा, आता कोणाला संतान प्राप्तीची इच्छा असेल आणि बघा आपण बरेच उपाय करून थकलेलो असतो, तर साधा उपाय तुम्हाला ह्या दिवशी करायचा आहे की ह्या दिवशी काय करायचं आहे की आपल्याला शंकर पार्वतीची तर आपण पूजा करणारच आहोत, तर त्याचबरोबर आपल्याला वटवृक्षाच्या मुळाशी एक दिवा लावायचा आहे। त्यामुळे आपल्याला काय होणार आहे की संतान प्राप्तीचे सुख मिळणार आहे। हा साधा उपाय आपल्याला ह्या दिवशी आपल्याला जरूर करायचा आहे। ज्यांना संतान सुख प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी हा उपाय ह्या दिवशी जरूर करावा। आता कुमारिकेंनी हे व्रत जर मनापासून शुद्ध मनाने जर केलं तर त्यांना इच्छित वराची प्राप्ती ही होणार आहे। त्यामुळे तुम्ही एकदम मनामध्ये चांगला भाव ठेवून हा उपवास करायचा आहे। आणि बघा, जर शंकर पार्वतीला आपण ह्या दिवशी पूजेमध्ये अत्तराला अतिशय महत्त्व आहे। सुगंधी द्रव्य हे देवीच्या पूजेमध्ये आवर्जून आपल्याला घ्यायचेच आहे, कारण देवीला अत्तर, सुगंधी फुले, आपण धूप करतोच, त्याच्यामुळे सुगंधी अत्तराला फार महत्त्व आहे। आपण जर ह्या दिवशी अत्तर पूजेमध्ये वापरले तर आपल्याला आपले जे पती पत्नीचे नाते आहे ते त्यांच्यामध्ये प्रेम वाढून त्यांचे नाते दृढ असे होणार आहे। त्यामुळे अत्तराचा पण हा उपाय आपल्याला ह्या दिवशी जरूर करायचा आहे। आता ह्या दिवशी मंत्र जप करण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे। जर आपण ओम नमः शिवाय नमः आणि ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जर जप केला तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात। म्हणून मंत्र जपही आपल्याला ह्या दिवशी ह्या ओम नमः शिवाय आणि ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जप आपल्याला ह्या दिवशी करायचा आहे। आणि बघा, आता परत आपल्याला
दूध आणि साखरेचा जर अभिषेक आपण शंकराच्या पिंडीवरती केला हरतालिकेच्या दिवशी, तर आपल्या जीवनातील जेवढेही अडथळे असतात, ताण तणाव असतात, घरात कटकटी असतात, त्या आपल्याला जाऊन सुखाची प्राप्ती होते। त्याच्यामुळे आपल्याला साखर मिश्रित दुधाचा अभिषेकही ह्या दिवशी हा उपाय करायचा आहे। आणि ह्या दिवशी जर फळे आणि धान्यांचे आपण जर दान केले तर आपल्या घरामध्ये समृद्धी नांदते आणि अन्नधान्याची कमी राहत नाही। त्याच्यामुळे हे छोटे छोटे उपाय आहे की मंत्र जप आहे, अखंड दीप आहे आणि हिरवे पाने आणि फळे अर्पण करणे आहे, अत्तर अर्पण करणे आहे, हळदीचे उपटन आहे आणि बेलाच्या पानावरती ओम नमः शिवाय लिहून ते अर्पण करणे आहे। हे असे छोटे छोटे जे उपाय आहेत ते आपल्याला केल्याने बघा भरपूर, याच्यातून तुम्ही एक जरी उपाय केला तरी तुम्हाला नक्कीच आपल्याला प्रभाव त्याचा दिसून येतोच। आणि हे असे काही ठराविक वेळ असते की ज्या वेळेस ते मंत्र म्हटले किंवा ते उपाय केले तर त्याने जीवनामध्ये सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत असतात आपल्या, आणि त्याचं आपल्याला वर्षभर फळ मिळत असतं। त्याच्यामुळे हे छोटे छोटे उपाय आपल्याला प्रत्येक जे सणवार असतात त्यावेळेस जे सांगितलेले आहे आपल्या ग्रंथामध्ये ते आपल्याला करायचेच आहे। कारण हे आपण उपायच याच्यासाठी करतो की प्रत्येकाच्या जीवनात बघा कळत न कळत अडचणी कोणीही असं नाही की ज्याची तब्येत खराब नाही, ज्यांना गोळ्या चालू नाही किंवा ज्याच्या घरामध्ये थोडेफार कटकटी होत नाही, नवरा बायको असो, नेहमी जरी प्रेम असेल तर एखाद्या वेळेसही का होत नाही, कटकटी कमी जास्त प्रमाणामध्ये असतातच। अशा वेळेस तुम्ही अत्तराचाही जर जो सोपा सांगितलेला आहे तर तुमचे नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर अत्तराचा सोपा उपाय आहे की तुम्ही अत्तर हे महादेवाच्या पिंडीवरती आणि शंकर पार्वतीवरती शिंपडायचं आहे आणि त्यांच्या पूजेमध्ये अर्पण करायचं आहे। याने नवरा बायकोमधील मतभेद आहे ते कमी होतं आणि प्रेम निर्माण होतं दोघांमध्ये। त्याच्यामुळे हे छोटे छोटे असे उपाय आहेत की ज्याने मोठ्या मोठ्या समस्या आपल्या सुटतात। त्याच्यामुळे हे छोटे उपाय आपल्याला करायचे आहे आणि त्याचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे। चला, व्हिडिओ छोटासाच होता पण तुम्हाला माहिती जरा जरी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।